सेवा करतो ना देव त्याच्या करता युगानुयुग त्या ठिकाणी उभा राहू शकतो, है का नाही? आपण बघितलं भक्त कुंडलिकाने आई बापाची सेवा केली तर आई बापाच्या सेवेच्या सार्थकामुळे देवाला 28 युगापर्यंत पंढरीच्या विठेवरी देव उभा राहिला, 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 पुंडलिका भक्ती काला, पुंडलिका भक्ती काला, विठेवरी शोभाला, पंढरीच्या विठेवरी देव उभा राहिला, पंढरीच्या विठेवरी देव उभा राहिला, पंढरीच्या विठेवरी देव उभा राहिला, पंढरीच्या विठेवरी तो देव भक्ता करता किती युगापर्यंत उभा राहतो? 28 युगापर्यंत तो देव त्या ठिकाणी उभा राहतो. कुंडलिक रायाच्या आई बापाच्या सेवेची ताकद आहे. महाराज भगवंताने सांगून ठेवलं की 4 धाम करायची गरज नाही, कुठल्या देवदर्शनाला जायची गरज नाही. ज्याने आई बापाच्या चरणाची सेवा केली ना त्याला मोक्ष 100% मिळाल्याशिवाय राहणार नाही. मग मोक्षाचं साधन काय सांगितलं जातं? मोक्ष कशाला म्हणतात, ऐका नाही? मोक्षामुळेच आपल्याला या ठिकाणी मृत्यू लोकावरती जन्म मिळाला, मोक्षामुळेच आपण वर भगवंतापर्यंत जातो. याचं कारण फक्त एकच आहे, मोक्ष, ऐका नाही? जसे कर्म कराल तसं ते कर्माच्या फळातून आपल्याला उत्तरायी व्हावं लागत असतं. मग कर्म कसे पाहिजे? मग त्या कर्माची सांगत जे असते ते सांगत संगतीवर अवलंबून असते. जैशी संगत वैशी पंगत, है का नाही? संगत संतांची करावी लागते, है का नाही? संतन की संग लागने तेरी अच्छी बनेगी, संतन की संग लागने तेरी अच्छी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी 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 बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे अच्छी बनेगी. मग त्या संतांच्या संगतीशिवाय आपलं मन बदलू शकत नाही, ऐका नाही? पहिल्या काळातले राजे महाराजे होते ना, हे राज्य करत असताना आपले कुलगुरु त्या ठिकाणी होते. म्हणून आज सुद्धा आपली परंपरा आहे, आपण कुठलीही गोष्ट का होईना ब्राह्मणाला विचारल्याशिवाय कुठलीच गोष्ट आपण त्या ठिकाणी करत नाही. साधं मुलाचं लग्न म्हणलं तरी आपण ब्राह्मणाकडून मुहूर्त काढतो, जागा घ्यायची म्हणलं तरी मुहूर्त काढतो, घर बांधायचं म्हणलं तरी मुहूर्त काढतो, गाडी घ्यायची म्हणलं तरी मुहूर्त काढतो. प्रत्येक गोष्ट त्या काकाच्या संगतीशिवाय आपण कुठली गोष्ट करीत नाही. का तर ब्राह्मणामध्ये आपल्याला देव पाहायला सांगितलं, का नाही? कारण आपण त्यांना देव बाप्पा या नावाने संबोधतो. मग महाराज
प्रत्येकाच्या संगतीमध्ये आल्याशिवाय माणूस घडत नाही. माळकऱ्याच्या संगतीमध्ये गेल्याच्या नंतर माणूस 100% माळकरी बनतो. खाणाऱ्याच्या संगतीमध्ये गेल्याच्या नंतर माणूस 100% खाऊ शकतो. पिणाऱ्याच्या संगतीमध्ये गेल्याच्या नंतर माणूस 100% पिऊ शकतो. जशी संगत असेल महाराज तसं आपलं कर्म प्रबळ ठरत असतं. महाराज नवे पुढे जाऊन तुळशीदास सांगतात, ज्या माणसाचा मृत्यू ज्या ठिकाणी सांगितलाय त्याच ठिकाणी त्या माणसाचा मृत्यू होत असतो. हे का नाही महाराज? मग त्या राजाच्या संगतीमध्ये कुलगुरू वशिष्ठ जे होते त्यांच्या आज्ञेनुसार तो राजा जंगलामध्ये शिकारीला आलेला आहे. शिकार करत असताना तो राजा एका झाडावरती बसलेला आहे आणि श्रावणबाळ त्या ठिकाणी आपल्या आईबापांना घेऊन निघालाय. आंधळे मायबाप दिसायला नाही. 2 डाल्यामध्ये 2 जण बसलेले, खांद्यावरती बांबूची छडीन त्याला ते 2 दुरड्या बांधलेल्या त्याच्यामध्ये ते मायबाप बसलेले. महाराज माईबापाच्या चरणामध्ये काशी सांगितलेली, माईबापाच्या चरणामध्ये मोक्ष सांगितलेला आहे, माईबापाच्या चरणामध्ये 4 धामाचं पुण्य आपल्याला त्या ठिकाणी सांगितले जो माईबापाची सेवा करतो. माय बापे केवळ काशी, माय बापे केवळ काशी, तेल न जावे हो तीर्थासी, तेल न जावे तीर्थासी. माय बापे केवळ काशी, माय बापे केवळ काशी, तेने न जावे तीर्थासी, तेने न जावे तीर्थासी. पण त्या माईबापाच्या चरणाची सेवा आपल्याला करायला सांगितले. तो श्रावण बाळ त्या ठिकाणी आई बापाची सेवा करायची. महाराज मजल करत तो त्या ठिकाणी आला आणि आल्याच्या नंतर ना त्याच्या आई बापाने श्रावण बाळाकडे मागणी केली, बाळा आम्हाला खूप तहान लागली रे बाळा, पाणीतरी पिण्याकरता पाणी आण म्हणल्याच्या नंतर श्रावणाने ज्या ठिकाणी कावड ठेवली महाराज, आई बाप 2 पारड्यामध्ये बसलेले आणि आई बाप बसल्याच्या नंतर आत्ता पाणी घेऊन येतो बाबा असं म्हणून सांगून जाणारा मुलगा आहे का नाही? या कलियुगामध्ये एक सुद्धा श्रावण आपल्याला सापडणार नाही की तो आई बापाला पाणी देत असेल. या कलियुगामध्ये एक सुद्धा श्रावण आपल्याला असं सापडणार नसतं की तो आई बापाची सेवा करत असेल, है का नाही? कारण कलियुगामध्ये कलीचं राज्य, हे राज्य महत्वाचं प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर हे राज्य कली स्त्रीच्या हातून संपूर्ण राज्य करून घेतो. माणूस फक्त नावाला ठेवलेला आहे. कारण भागवतामध्ये असं सांगितलं जातं की कलीला या मृत्यू लोकामध्ये, या कलियुगामध्ये 4 ठिकाणी जागा नेमून दिलेली. धूतम पानम सुह श्री. दारूच्या अड्ड्यामध्ये कलीची जागा आहे, जुगारामध्ये कलीची जागा आहे, सोन्यामध्ये कलीची जागा आहे. 4 जागा त्या ठिकाणी देवानी कलीला दिलेल्या आहेत. देणारा कोण आहे? राजा परीक्षितने या 4 जागा कलीला नेमून दिल्या, आहे का नाही? स्वतःच्या जीवनामधला प्रसंग राजा सांगतो, मी कलीला 4 जागा दिल्या. नुसता जरासंधाचा मुकुट माझ्या डोक्यामध्ये घातला तर कलीने माझ्या सुद्धा काय केलं? राज्य केलं. माझ्या हातून शृंगी नावाच्या ऋषीच्या गळ्यामध्ये मेलेला साप टाकायला मला भाग पडलं. हे कलीचं राज्य आहे महाराज. तो श्रावण बाळ त्या ठिकाणी आई बापाला पाणी आणण्याकरता निघाला.
परत श्रावणाने संपूर्ण परिसर बघितला, पण त्या परिसरामध्ये त्याला पाणी कुठं दिसलं नाही. महाराज, पाण्याची जागा हिरवळ ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी पाणी असतं, है का नाही? दारू पनेराला तुम्ही दारूचा अड्डा विचारा, नवीन गावामध्ये जरी नेऊन सोडलं तरी तुम्हाला ते दारूचा अड्डा घावत असतो, दारूड्याला दारूचा अड्डा घावत असतो. तसं त्या श्रावण बाळांना हिरवळ दिसली, त्या हिरवळीच्या दिशेने श्रावण बाळ निघालं. महाराज, दिवस मावळायचा टाइम आहे, प्राणी पशु पक्षी त्या ठिकाणी पाणी प्यायला येणार आहे, आणि तो राजा त्या झाडावरती बांध लावून बसलेला. पक्ष्यांच्या किलबिलाटामध्ये राजा त्या ठिकाणी बसलेला आहे. राजाचा चोख निशाण आहे. शब्द रूपामध्ये राजा बाण सोडला तरी समोरच्या माणसाला जाऊन लागायचा, असा राजाचा त्या ठिकाणी निशाण आहे. महाराज, तो राजा त्या झाडावरती बसल्याच्या नंतर श्रावण बाळ त्या पाण्याच्या तलावाच्या कडेला आले आणि घागर आपली पाण्यामध्ये बुडवली. त्या ठिकाणी बुडबुड असा आवाज यायला लागला. तोच राजाने सपकर्ण बाण सोडला आणि तो श्रावणाच्या छातीमध्ये जाऊन लागला. त्या ठिकाणी श्रावण बाळाचा मृत्यू झाला. जसं आभळ फाटतं ना, तसं त्या राजाला काळीज फाटून निघाली, असं त्या राजाची अवस्था झाली. महाराज, राजाने वर्ण झाडावरनं पाहिलं, प्राणी मेला असता तर आवाज आला नसता, पण कोणीतरी माझ्या हातून माणूस मेला म्हणून राजा त्या ठिकाणी पाहण्याकरता धावत पडत गेला. पाहिलं तर महाराज, अंगावरती खांद्यावरती एक उपरण आहे, कमरेला सोळ आहे, आणि पाणी भरणारा मुलगा ज्यावेळेस त्या तलावामध्ये पडतो ना महाराज, तो तलाव सुद्धा लाल बुंद होऊन निघतो. महाराज, खऱ्या अर्थानं महाराज, या श्रावण बाळाच्या चरित्रामध्ये आई बापाची सेवा कशी करायची हे आम्हाला सांगून जाणार चरित्र आहे. या चरित्राचं अनुकरण करून पुढे चालून प्रभू रामचंद्र सुद्धा आपल्या आई बापाची सेवा करतात. मग तो श्रावण बाळ त्या ठिकाणी पडलेल्या घायल अवस्थेमध्ये राजाने उचललं, आपल्या मांडीवरती आणून बसवलं. मुंडकं मांडीवरती घेतलं आणि विचारलं, बाळा तू कोण आहे? त्यावेळेस श्रावण बाळ सांगतात, राजन, माझं नाव श्रावण आहे, माझ्या आंधळ्या माता पितांना मी काशीला घेऊन चाललेलो आहे, असं सांगणारा तो श्रावण आहे. श्रावणाने विचारलं, तुम्ही कोण आहे? त्यावेळेस राजा सांगतो, अयोध्यापती मी दशरथ आहे, आणि शिकारीच्या मोहनी या ठिकाणी झाडावरती बसलेलो आहे. महाराज, त्या झाडावरती राजा बसलेला आहे. बसलो होतो आणि माझ्या हातून बाण सुटला आणि तुझ्या काळजामध्ये येऊन लागला. श्रावण बाळाची शेवटची इच्छा आहे महाराज. श्रावण बाळ त्या राजाला सांगतात, राजन, तुम्ही कोणी का असाना, पण माझे आंधळे माता पिता त्या ठिकाणी पाण्याची वाट बघत बसलेले. आता आमचा मुलगा येईल पाणी घेऊन पाजल, आता आमचा मुलगा येईल पाणी घेऊन आम्हाला पाणी पाजल, या आशेने ते त्या ठिकाणी बसलेले आहेत. राजन, तुम्ही काय करा, माझ्या वृद्ध माता पितांना पाणी नेऊन पाजा. महाराज, शर आला तो धावून आला काळ, विवळला श्रावण बाळ. शर आला तो धावून आला काळ, विवळला श्रावण बाळ. हा आई गे दीर्घ फोडून हाक, ओ पडला जामुन झाक. ये राजाच्या श्रावणी करुणवाणी, हृदयाचे झाले पाणी. शर आला तो धावून आला काळ,
मग तो श्रावण त्या राजाला सांगतो, राजन माझे वृद्ध माता पिता त्या ठिकाणी बसलेले, तुम्ही काय करा, एवढं घागर नेऊन त्यांना पाणी पाजा. महाराज राजा त्या ठिकाणाहून निघतो. निघून राजा पुढे येतो. महाराज किती जरी कठीण प्रसंग असला, आंधळे जरी माईबाप असले, पण त्या माईबापाला आपल्या मुलाच्या हाताचा स्पर्श नेहमी कळत असतो. ऐका नाही, जसं 1000 गायीच्या गोट्यामध्ये एक गाय जणलेली असू द्या, तिचं वासरू तिला प्यायला सोडू द्या, वासरू माई जवळ जात, माई सोडून दुसऱ्याला पेत नाही. त्या पद्धतीने श्रावण बाळाचे माईबाप त्या राजाला बघतात, त्या राजाच्या स्पर्शाने ओळखलं, तुम्ही कोणतरी दिसताय, आमचा मुलगा कुठे आहे, आमचा बाळ श्रावण कुठे, असं म्हणतात माता पित्यांना ओळखून आलं. महाराज तो राजा त्या घाई अवस्थेमध्ये त्या ठिकाणी गेलेला आहे. राजाच्या डोळ्यामधून अश्रू वाहतात. त्या ठिकाणी राजा गेलेला आहे आणि त्यांना सांगण्याचा प्रयत्न करतोय. राजा सांगतो की मी सकाळपासून या जंगलामध्ये शिकार बघत होतो, पण मला शिकार गावली नाही, म्हणून मी एका तलावाच्या शेजारी जाऊन बसलेलो. शब्दकोशाच्या बाणाने राम राम राम, टाळी वाजवा. हरे राम सीताराम राम हरे राम 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 सीताराम राम राम. हरे राम सीताराम राम राम. हरे राम राम राम